पुलाचं खरं तर काम 7 वर्षांपासून चालू असल्यानं आणि ते पूर्ण न झाल्यानं ठाकरे गट आज आंदोलन करणार आहे। याच पुलाच्या पार्श्वभूमीवर मनसे देखील बॅनर बाजी करताय, तर ठाकरेच्या आंदोलनासोबतच मनसे देखील त्या आंदोलनामध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे। मनसेचे सर्व पदाधिकारी खरं तर या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील त्या पुलाखाली जमलेले आहेत। तर पलावा पुलाचं काम हे 7 वर्षांपासून चालू आहे आणि ते पूर्ण न झाल्यानं ठाकरे गट आज आंदोलन करणार आहे आणि ठाकरे गटासोबत मनसेकडून देखील आंदोलन करणार असल्याचं कळतंय। डोंबिवलीमध्ये ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत, आंदोलन करण्यात येणार आहे। याच पुलाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, तर ठाकरेंच्या आंदोलनासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील सामील होणार असल्याची चर्चा आहे। मनसेचे सर्व पदाधिकारी हे पलावाच्या कार्यालयामध्ये हजर झालेले आहेत, तर ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील पलावा पुलाखाली जमलेले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, पलावा पुलाचं काम हे गेल्या 7 वर्षांपासून चालू आहे, ते अजूनही पूर्ण झालं नाहीये आणि त्यामुळेच ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। तर डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रितरित्या आज आंदोलन करणार असल्याचं कळतंय। ही दृश्य डोंबिवलीतली आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये पलावा पुलाचं काम हे गेल्या 7 वर्षांपासून चालू आहे, मात्र ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। पलावा पुलाच्या कामासंदर्भात आज आंदोलन करण्यात येणार आहे ठाकरे गटाकडून, मात्र त्याच दरम्यान मनसेनं देखील बॅनरबाजी केलेली आहे आणि शिवसेना उभाठा आणि मनसेचे कार्यकर्ते आज डोंबिवलीमध्ये एकत्रितरित्या आंदोलन करणार असल्याचं कळतंय। जोरदार घोषणाबाजी देखील या पुलाखाली होते। शिवसेना उभाठाचे कार्यकर्ते या पुलाखाली जमलेले आहेत, तिथेच मनसेचे कार्यकर्ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजू पाटील देखील तिथे उपस्थित आहेत। मनसे आणि ठाकरे उभाठा गट आज एकत्रितरित्या आंदोलन करणार असल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे उपस्थित असून जोरदार आंदोलन आज केलं जाणार आहे। पलावा पुलाचं काम हे अजूनही रखडलेलं आहे। गेल्या 7 वर्षांपासून हे काम सुरू आहे, मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी देखील कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहे। तर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या पुलाखाली जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रदीप भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, पलावा पुलाचं काम हे अजूनही रखडलंय, काम पूर्ण झालं नाहीये, त्यामुळे शिवसेना उभाठा गट आक्रमक झालाच आहे, मात्र आता मनसेकडून देखील आज एकत्रितरित्या आंदोलन करण्यात येत आहे। राजू पाटील तिथे उपस्थित आहेत, काय म्हणणं आहे, काय अपडेट? आपण जर बघितलं तर पलावा पुलावर आता मनसैनिक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी जमलेले आहेत। मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील असतील, तर ठाकरे गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे असतील, हे एकत्र जमलेले आहेत। ठाकरे गट आणि ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आपण बघितलं तर सकाळपासून ही चर्चा आहे। संजय राऊतांनी सुद्धा काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं। आपण आता यांच्याकडनं जाणून घेऊया काय पुलाचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही का जमले आहात। प्रॉब्लेम सगळ्या जनतेचा आहे। गेल्या 7 वर्षापासून पलावा पूल कधी होईल हे आश्वासन सत्ताधारी पक्षाचे लोक देत आहेत। आपण आज बघितलं असेल तर 31 तारखेला पलावा पुलाचं उद्घाटन होणार असं त्यांनी आश्वासन दिलं होतं। काही लोकांनी येऊन पाहणी केली, फक्त पाहणी दौरे सुरू आहेत, बाकी काम तर काही होत नाही। म्हणून आज आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आणि काल राजू पाटील साहेब आहेत मनसेचे नेते, त्यांनाही आम्ही फोन केला की आंदोलनामध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे, कारण हा सर्वसामान्य माणसाचा इथला कल्याण ग्रामीण मधल्या एकूण एक माणसाचा प्रश्न आहे आणि आम्हाला आनंद वाटतो सांगताना की ते देखील या आंदोलनामध्ये सामील झाले। या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व पक्षीय आम्ही एकत्र आलेलो आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही। आपण जर बघितलं तर ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती। बॅनरबाजी झाली, मुंबईत झाली, ठाण्यात झाली, डोंबिवलीत झाली। तुम्हाला मनापासून वाटतं का ते एकत्र यावे? पण आहे, पण
निर्णय आमचे नेते घेतील. निर्णय वरिष्ठ यावेळी खरं पाहिलं तर सर्वसामान्य माणसाचे नेहमीच आम्ही मध्ये मोठ्या प्रमाणात कोणती पक्ष न बघता आम्ही आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर गेले 7 वर्ष या पुलाचं काम चालू आहे. आपण वारंवार याच्या विरोधात आवाज उठवला, मात्र आज तुम्हाला ठाकरे गटाबरोबर एकत्र येऊन आंदोलन करावं लागलं, उतरावं लागलं, काय सांगाल? माजी आमदार आहेत त्यांनी पैसे दाखवून टक्केवारी असं जिल्हाध्यक्ष दादर दाखवलेला आहे आणि आता दिले जातात. आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचं पण असं मत आहे आणि मनसेच्या पण काय करायचं मत आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. काय वाटतं यावर आपल्याला? ही पाहणी करून या ठिकाणी एक प्रकारे निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आम्हाला आम्ही ठाकरे बंधू येथील नागरिक बंधू इथे एकत्र झाले आणि कुठेतरी असा समाज आणि लोक नागरिक जर एकत्र झाले तर मला वाटतं निश्चितच तिला कुठेतरी साफ बसेल आणि जी मनमानी चालू आहे आळा बसेल. आपण जर बघितलं तर आमदार प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केले, मुंबईची भाषा ही हिंदी झाली, काय बद्दल याबद्दल सांगाल? ते तर त्याचा काय त्याचा जो मतदारसंघ आहे तो त्या दाटणीचा आहे, तसं त्याचं टाईप आहे आणि ते नेहमी उत्तर भारतीयांची एकच असतात. इथे पण एक हिंदी भाषा म्हणून टाकलेला आहे. सर्व त्या परप्रांतीयांचा लालूचा करण्याचे धंदे यांचे चालू आहे आणि मराठी माणूस नाराज आहे त्याच्यावर, म्हणून हे असे त्यांना सहारे घ्यायला लागतात. मला वाटतं त्याचं राजकारण त्यांना लागलं, परंतु आम्ही मराठी माणसाचं राजकारण करतो. आपण जर बघितलं तर प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केले, मुंबईची भाषा. प्रदीप, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान समोर आलंय. कृषी मंत्री पद ही ओसाड गावची पाटीलकी असं कोकाटे म्हटलेत. मला हे खातं जाणीवपूर्वक दिलं गेलंय, कोकाटेंनी असं म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलंय. माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. कृषी मंत्रीपद ही ओसाड गावची पाटीलकी असल्याचं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. मला हे खातं जाणीवपूर्वक दिलं गेलं असं देखील कोकाटे म्हटलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबर 1 आहे. हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, कधी इंग्रजी येते. यामुळे हिंदीला आता बोलीभाषा बनली आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो. जेव्हा मीरा भाईंदरकडे जातो तेव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडतं असं सरनाईक यांनी म्हटलं. राज्यात काही दिवसांपूर्वी मराठी भाषेच्या वापराबाबत राजकीय वातावरण तापलेलं होतं आणि अशातच प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की जो भाषा है, शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी, क्योंकि हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे 1-2 वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं. तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे जा रहे हैं. अभी ठाणे में जब भी मैं मेरे कार्यकर्ताओं से, मेरे उस विभाग के जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं. मगर जैसे जैसे मैं ठाणा की हद क्रॉस करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है. आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है. क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने, देखो 237 के ओर पे हम आगे आ गए.